सर्वांना प्रथम तर धन्यवाद देतो की आपण बराच वेळ झाला इथे थांबला आहात. आपला जास्त न वेळ घेता मी माझ्या कवितेला सुरुवात करतो. माझ्या कवितेचा विषय आहे की उद्या आपला 76वा प्रजासत्ताक दिन आपण साजरा करतो आणि प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना त्या तिरंग्याची भूमिका काय आहे किंवा त्या तिरंग्याचा विचार काय आहे, त्या तिरंग्याचा भाव काय आहे, तर तिरंगा माझ्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न करतोय. काय चुकलं तर समजून घ्या आणि तिरंगा काय बोलतोय किंवा तिरंग्याच्या काय भावना आहेत आपण समजून घेऊया. हा माझ्या शब्दातून. ताई माई दादा आज तरी ताई माई दादा ऐकलेत का? अहो ताई माई दादा ऐकलेत का? नव्या पाट्याला उठलात का? ताई माई दादा ऐकलेत का? नव्या पाट्याला उठलात का? सूर्य आला डोकीवरी तुमचा आज पण नाही आवरलं का? अहो सूर्य आला डोकीवरी तुमचं आज पण नाही आवडलं का? किमान आज तरी मैदानावर जमलात का? किमान आज तरी मैदानावर जमलात का? निरखून हे मी पाहत आहे. किमान आज तरी मैदानावर जमलात का? निरखून हे मी पाहत आहे. आज मी स्वतंत्र भारताचा तिरंगा बोलत आहे. आज मी स्वतंत्र भारताचा तिरंगा बोलत आहे. रंगनिळा पिवळा हिरवा आणि भगवा तुम्ही शोधताय का? रंगनिळा पिवळा हिरवा आणि भगवा तुम्ही शोधताय का? एक विचारू तेव्हा तुम्हाला मी दिसत नाही का? एक विचारू तेव्हा तुम्हाला मी दिसत नाही का? त्यागी शांत आणि समृद्धी माझा रंग, त्यागी शांत आणि समृद्धी माझा रंग तुम्हाला आज पण नाही कळला का? त्यागी शांत आणि समृद्धी माझा रंग तुम्हाला आज पण नाही कळला का? मी असं म्हणताच कोणातरी आवाजाला हो, मी असं म्हणताच कोणाचा तरी आवाजाला हो, पण त्याचंही उत्तर होतं नो. हे तुम्हाला देखील माहित आहे. म्हणूनच आज मी स्वतंत्र भारताचा तिरंगा बोलत आहे. म्हणूनच आज मी स्वतंत्र भारताचा तिरंगा बोलत आहे. पुढे पहा तिरंगाच्या भावना. तिरंगा व्यतीत करताना काय म्हणतो तिरंगा? धर्म पंथ जात यात काय बरं आहे? धर्म पंथ जात यात काय बरं आहे? प्रथमतः तर देशाला मान जात यात काय बरं आहे? प्रथमतः तर देशाला मान आहे. मी असं म्हणताच उठलाय कोणी मनाला हे काय बोलताय तुम्ही? मी असं म्हणताच उठलाय कोणी मनाला हे काय बोलताय तुम्ही? का बरं महत्व का बरं? मी असं म्हणताच उठलाय कोणी मनाला हे काय बोलताय तुम्ही? आणि का बरं करता आमच्या धर्माचं महत्व कमी? मी असं म्हणताच एक कुठला कोणी मनाला का बरं करता आमच्या धर्माचं महत्व कमी? आणि हे ऐकताच मला विचार पडला जरा नामी तिरंगा काय म्हणतो पहा. आणि हे ऐकताच मला विचार पडला नामी आणि मग मला विचार वाटलं दादा मग एकच दिवस का देता मला सलामी? मला विचार वाटला दादा एकच दिवस मला का देता सलामी? हे असं मी म्हणताच गप्पमान बसला खाली. मी असं म्हणताच तो गप्पमान बसला खाली. कुणा त्याची मानच नाही आली वरी. अरे धर्म माणुसकी जपावरी, अरे धर्म माणुसकी जपावरी देश हेच ओरडत आहे. म्हणूनच आम्ही स्वतंत्र भारताचा तिरंगा बोलत आहे. म्हणूनच आम्ही स्वतंत्र भारताचा तिरंगा बोलत आहे. दादा एकच दिवस देता मला किती मान, मग रस्त्यावर पडल्यावर होत नाही का माझा अपमान? अहो दादा एकच दिवस देता मला किती मान, मग रस्त्यावर पडल्यावर होत नाही का माझा अपमान? मी असं म्हणताच एका गृहस्थानं पटकन मला उचललं. मी असं म्हणताच एका गृहस्थानं पटकन मला उचललं आणि हळू उंच फडकवलं. मग मीही त्यांना पटकन विचारलं दादा काल माझा स्वातंत्र्य दिवस झाला, दादा काल माझा प्रजासत्ताक दिवस झाला, तुमचा एक तास वाया तर नाही गेला? दादा काल माझा स्वातंत्र्य दिवस झाला, प्रजासत्ताक दिवस झाला, तुमचा एक तास वाया तर नाही गेला? मी असं म्हणताच तो हसत हसत म्हणाला, मी असं म्हणताच तो गृहस्थ हसत हसत म्हणाला, आपल्या देशाची आहे लाल गडद माती, आपल्या देशाची आहे लाल गडद माती, तर तरुणांनी दिली प्राण्यांची आहुती, आपल्या देशाची आहे लाल गडद माती, तर दिली तरुणांनी प्राण्यांची आहुती. म्हणूनच तळपत आहे तिरंग्याची दिव्य ज्योती, म्हणूनच आज तळपत आहे तिरंग्याची दिव्य ज्योती. असं ऐकताच माझा भ्रम जरा दूर झाला, असा ऐकताच माझा भ्रम जरा दूर झाला. हा भेटलेला गृहस्थ मला जरा बरा वाटला. असा ऐकताच माझा भ्रम जरा दूर झाला. हा भेटलेला गृहस्थ मला जरा बरा वाटला. तेवढ्यात तो पुढे पटकन म्हणाला, तिरंग्याला आहे मान म्हणून तर आहे देशाची शान, तिरंग्याला आहे मान म्हणून तर आहे देशाची शान, म्हणून तर तुमचा आमचा होतो सन्मान. आज हाही विचार मला पटत आहे. म्हणूनच आज मी स्वतंत्र हिंदुस्थानचा तिरंगा बोलत आहे. म्हणूनच आज मी स्वतंत्र हिंदुस्थानचा तिरंगा बोलत आहे. शेवटचं कडवं बोलतोय. शेवटचं कडवं बोलताना पहा तिरंगा त्याच्या भावना व्यतीत करताना काय म्हणतोय शेवटच्या कडव्यामध्ये? चला आता माझी वेळ झाली आहे, चला आता माझी वेळ झाली, मला कधी घेताय खाली? चला आता माझी वेळ झाली, मला कधी घेताय खाली? उंच आकाशी फडकून असतं माझी खूप खूप दमछाक झाली. चला आता माझी वेळ झाली, मला कधी घेताय खाली? उंच आकाशी फडकून असतं माझी खूप दमछाक झाली. असं म्हणत तिरंगा आलाय खाली, असं म्हणत आपल्या देशाचा तिरंगा आलाय खाली. म्हणाला चक्र संयमी माझ्यावरी, म्हणाला चक्र संयमी माझ्यावरी, त्याचा अभिमान ठेवाल नावरी, म्हणाला चक्र संयमी माझ्यावरी, त्याचा अभिमान ठेवाल नावरी. हे ऐकताच उत्तर हो आले, हे ऐकताच उत्तर हो आले, मला जरा समाधान वाटले. हे ऐकताच उत्तर हो आले, मला जरा समाधान वाटले. आणि जाता आता पुन्हा मी सर्वांना म्हणालो, मैदानावर थांबले होते त्या सर्वांना जाता आता पुन्हा मी म्हणालो, चला आज झालो मी धन्य,
चला आज झालो मी धन्य, कारण वर्षातून 2 दिवस 2 तास तुम्ही करताय मला मान्य. चला आज झालो मी धन्य, कारण वर्षातून 2 दिवस 2 तास तुम्ही करताय मला मान्य. आज शेवटचा निरोप घेऊन आज घडी बंद होत आहे. हा शेवटचा निरोप घेऊन आज घडी बंद होत आहे. आणि मी स्वतंत्र भारताचा तिरंगा बोलत आहे. मी स्वतंत्र हिंदुस्थानचा तिरंगा बोलत आहे. मी स्वतंत्र हिंदुस्थानचा तिरंगा बोलत आहे. धन्यवाद.